जय श्रीराम मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण पहिला प्रश्न पाहिला. तर आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. तर दुसरा क्वेश्चन हा आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तर आपल्याला जे काही सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर आपण आता करूया सॉल्व. तर पहिला इक्वेशन आहे 3a + 5b = 26 हे पहिले इक्वेशन आहे. आणि दुसरे इक्वेशन हे आहे की 5a + 5b = 22 हे दुसरे इक्वेशन आहे. तर आपण मागच्या पहिल्या क्वेश्चनमध्ये काही एलिमिनेशन मेथड यूज केली. आपण इथे बी एलिमिनेशन मेथड यूज करणार आहोत. तर एलिमिनेशन मेथडमध्ये सेम टर्म आणि अपोजिट साईन असावे लागतात. तर इथे सेम टर्म आहे आणि अपोजिट साईन नाही. तर अपोजिट साईन आणण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. तर आपण करूया सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट बाय इक्वेशन 1 and 2. तर पहिले इक्वेशन आहे 3a + 5b = 26 - a + 5b = 22. तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्शन करताना जे काही ती इक्वेशन नंबर 2 आहे त्यांची साईन अपोजिट होऊन जाते. तर एचं साईन प्लस आहे तर ते मायनस होतील, 5bचं साईन प्लस आहे ते मायनस होतील, 22चं साईन प्लस आहे ते मायनस होतील. तर आपण पाहूया 3a - a = 2a होतील, प्लस 5b - 5b कॅन्सल होतील, 26 - 22 = 4 होतील. a = 2a इकडे मल्टिप्लाय 4ला गेला डिवाइड होतील. a = 4/2. a = आपली a ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. b ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला a = 2 कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवावे लागेल. तर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट a = 2 इन इक्वेशन नंबर 1. तर आपले इक्वेशन नंबर 1 आहे 3a + 5b = 26 हे इक्वेशन नंबर 1 आहे. तर आपण इथे ठेवूया 3 × a = 2 आहे तर आपण 2 इथे ठेवू. 5b = 26, 6 + 5b = 26 होतील. 6 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होतील. 5b = 26 - 6 5b = 20 होतील. 5 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होतील. b = 20/5. 5 1 5, 5 4 10, 20. b = आपल्याला 4 आलेला आहे. तर आपलं आन्सर आलेलं आहे 7. सोल्युशन x, y = 2a, y, a, b = 2, 4 is the solution of given equation. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.